याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल। त्यामुळे कुणीही जरी एखाद्या दिवस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका। आपण नाव यादीची वाट पहा। याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसे याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की ज्याचं 1.5 लाख कर्ज आहे त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं। तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही, असा हा निकष नाही। 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी ते 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे। या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील काय चुका असतील या त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेली आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी। आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे काल असे सुप्रिया सुळे तसंच बाकीचे नेते सुनील तटकरे अमित शहांना भेटले, पण त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल पार्थ पवार शरद पवारांना भेटले आहेत। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सहभागी व्हायच्या जोरदार हालचाली चर्चा समोर येत आहेत। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणीही आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळे पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं त्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाहीये। कर्जमाफी को आपको मालूम है, जो पहली तो यादी प्रसिद्ध हुई, दूसरी यादी भी अभी प्रसिद्ध हो गई है। दूसरी यादी में 17 लाख किसानों को उसका लाभ मिलने वाला है और भी 56 लाख किसानों को ये सभी यादी में लाभ मिलने वाला है। मैं आपके माध्यम से सब किसानों को अनुरोध करता हूं कि आप ठहरे, जो डॉक्यूमेंट है कागजपत्र पूर्तता करके आप सबको लाभ मिलेगा। जो कर्ज माफी है अहिल्यादेवी होळकर नाम के देवी के नाम के अहिल्यादेवी होळकर जी के नाम के, उसमें 56 लाख के ज्यादा किसानों को ये लाभ मिलने वाला है। इसके हमारे नेता सुनेत्रा वहिनी पवार है और पवार साहब, शरद पवार साहब तो बड़े नेते, देश के नेते, उनसे कोई भी मिलता है, उनसे मुलाकात करता है, उनका आशीर्वाद लेता है और हमारा जो पार्टी का जो निर्णय सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहब, प्रफुल्ल भाई पटेल साहब, छगन भुजबळ साहब लेते, इसके लिए जो निर्णय लेते उनके पीछे हम रहते हैं। पालघरच्या संदर्भात मोठं नुकसान झालं, आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक देखील आहे, कशा पद्धतीनं मदती संदर्भात किंवा काय? अति पावसामुळे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये पालघरमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं किंवा इतर जे नुकसान झालेलं आहे या बाबतीमध्ये शासनाच्या वतीने निश्चित प्रकारे या सर्वांना मदत केली जाईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, आमचं सरकार हे सर्वजण हे शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या असलेल्या नागरिकांच्या बरोबर आहे।